बाजार येथील घटना आहे। वैशाली उर्के वय 35, नाव बदललेलं आहे व सचिन गिलारे वय 22। सदरील महिला ही विवाहित असून सचिन या तरुणाशी 4 दिवसापूर्वी त्याची ओळख झाली होती। त्यांनी एक दुसऱ्यांना मोबाईल नंबर शेअर केला। 2 ते 3 दिवस खूपच बोलणे झाले। 10 फेब्रुवारीला वैशालीने भेटण्याची अट घातली। सचिन हा तयारच होता। त्यांनी एकता चौक येथे असलेल्या स्टार लॉज या ठिकाणी भेटण्याचं ठरविलं। दुपारी अंदाजे 2चा टाइम होता। त्यांनी तेथेच एक महागडा रूम बुक केला। त्या दोघांत खूप वेळा शरीर संबंध झाले। वासनेपोटी सचिनने विचारच केला नाही की आपण जे करत आहोत त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल। त्यावेळी वैशालीने काही तासात सचिनला 7 ते 8 वेळेस संबंध करायला लावलं। त्यांची लॉज मध्येच रात्र घालवण्याची तयारी होती। थेट दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडायचे होते, पण रात्री 11ची वेळ होती। सचिनला अचानक थकवा व चक्कर जाणवायला लागली। त्याने दुर्लक्ष केलं, परंतु थोड्या वेळानं त्याची प्रकृती जास्तच नाजूक झाली। त्याच्या अंगात जराशी ताकद उरली नाही। हातपाय ढिळे पडले। सचिनची अशी अवस्था पाहून वैशाली घाबरली। वैशालीने तेथून पळ काढला। हॉटेल मालकाच्या निदर्शनास आल्याने सचिनला उचलून त्यांनी तात्काळ दवाखाना गाठला। डॉक्टरांनी तपासले असता सचिनला थेट आयसीयूत दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती चिंताजनक होती। त्याच्या घरच्यांना कळवण्यात आले। डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा बीपी खूपच लो झालेला आहे आणि हृदयाचे ठोके सुद्धा मायनस आहे। पण प्रत्यक्षात झालं तरी काय हे लॉज मालकाशिवाय अद्यापही कोणाला माहीत नव्हते। सचिनचे वडील रमेश गिलारे यांनी लॉज मालकाविरुद्ध तक्रार दाखल करणारच होते, तर त्याने सचिनचे वडील रमेश यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला। एक महिला आणि सचिन हे आमच्या हॉटेलमध्ये आले। त्यांनी रूम बुक केला। रात्री 11च्या वेळी जेव्हा आम्ही तेथे आलो तेव्हा त्या रूमचा दरवाजा हा ओपन होता। आम्ही आत पाहिलं असता सचिन हा अशा अवस्थेत होता आणि ती महिला त्यावेळी तेथे नव्हती। कदाचित ती त्याला अशा अवस्थेत सोडून गेली असेल। हे ऐकल्याने सर्वांना धक्काच बसला। त्यानंतर रमेश यांनी वैशाली हिच्यावर गुन्हा दाखल केला। त्या महिलेला अटक करून विचारपूस करण्यात आली। तेव्हा तिने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला। तिने स्पष्ट सांगितलं की सचिन व माझ्यात त्यावेळी 7 ते 8 वेळा शरीर संबंध झाले होते। रात्री 11च्या वेळी सचिनला असा काहीसा त्रास व्हायला लागला। त्याला अशा अवस्थेत पाहून मी खूप घाबरले। त्याला काही झाले तर मी अडकणार या भीतीपोटी मी तेथून पळ काढला। तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनेला वाव मिळाला। महिलेने शरीराच्या वासनेपोटी त्याला खोट्या प्रेमात अडकवलं। शरीर संबंध करण्यासाठी लॉजवर घेऊन गेली। त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण केली आणि जेव्हा सचिनवर अशी वेळ आली तर तेथून पळ काढला। खरं तर अनैतिक संबंधातून रोजच्या रोज अशा विचित्र घटना घडत आहे, जे ऐकून सुद्धा अंगाला काटा येतो। खास करून विवाहबाह्य महिलांचे अनैतिक संबंध खूपच वाढले आहे। आजकालचे तरुण हे विवाहित महिलांच्या प्रेम संबंधात अडकत आहे। त्यातूनच अशा विचित्र घटना घडत आहे।